हॅलो, मी सानिका तुम्हाला घरच्या घरी चॉकलेट केक कसा बनवायचा हे सांगणार आहे. एक वाटी घ्यायची, त्यामध्ये 1 कप दूध घ्यायचे, व्हॅनिला इसेन्स टाकून सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे. सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर वाटी साईडला ठेवून द्यायची. नंतर दुसरी वाटी घ्यायची, त्यामध्ये कोको पावडर घ्यायचं. कोको पावडर घेतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी मिक्स करायचे. गरम पाण्याने सर्व मिक्स करून घ्यायचे. ती पण वाटी मिक्स झाल्यानंतर साईडला ठेवून द्यायची. नंतर दुसरे भांडे घ्यायचं, त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि 1 ते 2 चम्मच दही ॲड करायचे. नंतर मी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर ॲड करत आहे. पिठी साखर ॲड करून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करायचे. मिश्रण मिक्स झाल्यानंतर मी 1 कप मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थितपणे चाळणीने गाळून घ्यायचा. नंतर मी कोको पावडर घेतलेली आहे. कोको पावडरसुद्धा चाळणीने गाळून झाल्यानंतर मी सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स केलं आहे. नंतर आपण स्टार्टिंगला कोको पावडर आणि दूध मिक्स केले होते ते टाकत आहे. बघा, मिल्क टाकलेलं आहे आणि परत मिक्स करत आहे. नंतर मिक्स झाल्यानंतर मी केक बनवण्यासाठी कुकरला लावणार आहे. कुकर घ्यायचं, त्यामध्ये मीठ टाकत आहे. नंतर त्यामध्ये स्टँड ठेवायचं. केक तयार होण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे. केक तयार होते तोपर्यंत मी क्रीम बनवत आहे. एका वाटीमध्ये 1-2 चम्मच मी व्हीप क्रीम घेत आहे. व्हीप क्रीम घेतल्यानंतर त्यामध्ये मी पिठी साखर ॲड करणार आहे. बघा, मी पिठी साखर ॲड केलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोको पावडर ॲड करणार आहे. कोको पावडर ॲड केलेली आहे आणि मी ग्लाइंडरच्या साहाय्याने ती क्रीम तयार करणार आहे. बघा, मी ग्लाइंडर घेतलेले आहे आणि माझी क्रीम तयार झालेली आहे, एकदम सॉफ्ट अशी. आता मी बनवणार आहे चॉकलेटची लेयर. त्यासाठी मी घेतलेले आहे डेअरी मिल्कचे तुकडे आणि व्हीप क्रीम. त्यामध्ये ॲड करत आहे थोडंसं तूप आणि ते मी गॅसवरती मेल्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे. बघा, माझी चॉकलेट लेयर तयार झाली आणि तोपर्यंत माझा केकसुद्धा रेडी झालेला आहे. आता मी केकला लावणार आहे क्रीम आणि त्यावरती चॉकलेट लेयर. बघा, एकदम टेस्टी चॉकलेट केक तयार झाला आहे.